आणि कुठल्याही प्रकारची बिमारी नाही आहे. मूळकूज किंवा करप्या मामा काय रोग नाही काहीच नाही. केळीच्या पानावर जेवण होते. केळीच्या पानावर एकदम पाने फ्रेश आहेत. आणि हे एकच झाड नाही, पूर्ण प्लॉट जरा थोडंसं पूर्ण प्लॉट झूम करून दाखवा, म्हणजे फिरून दाखवा पूर्ण प्लॉट. पूर्ण प्लॉट दाखवा. समान प्लॉट आहे एका रेषेमध्ये. हा प्लॉट एसटीचा वापर झालेला आहे, प्रीमियमचा वापर झालेला आहे, भूमी पॉवर, प्रोम आणि मार्केटमधलं 10-26 आणि मायक्रोराज दिलं त्याला, मायक्रोराज दिलेला हा प्लॉट आहे. आता ह्या प्लॉटला आपण सरळ बघत शेजाराचा एक प्लॉट आहे, त्याच दिवशीची लागवड आहे, जो की 100% रासायनिकचा आहे. 75 दिवसाचा प्लॉट आपला 100%, 95% हा ऑर्गॅनिकचा ग्रीन पॉईंटचा आहे. आणि तो जो प्लॉट आहे तो 100% रासायनिकचा आहे. आपण तो प्लॉट बघूया आता पुढे जाऊन. हा 100% रासायनिकचा प्लॉट आहे, 100% रासायनिकचा आहे. मामा लागवड संगतचीच आहे. एका दिवशीची आहे का नाही? नाही एका 2 रोजात 3 हे आम्ही संगत लावली. एकाच दिवसाची लागवड आहे. आणि इकडं 100% रासायनिकचं वापरलं आहे. आणि इकडं भावनं दिलेलं ग्रीन पॅन्टची सगळे प्रोडक्ट पूर्ण तिथं झाडापाशी बरा थोडं बस. हा प्लॉट ग्रीन पॅन्टचा आहे. प्रोम, पोटॅश, भूमी पॉवर, ST, रूट गार्ड दिलेलं ना, सगळे दिलेलं आहे. आणि हा रासायनिकचा आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्र, ऑर्गॅनिककडे येणं गरजेचं आहे. आपल्या जमिनी दुरुस्त होणं गरजेचं आहे. जमिनीमध्ये न्यूट्रिशन वाढवण्यासाठी हे ऑर्गॅनिक खतं वापरणं गरजेचं आहे. 75 दिवसाची हळद आहे. 13 जुलै 2026 आहे. गाव गोविंदपूर, तालुका जिल्हा परभणी.